ओम नमो नारायणाय. मी डॉक्टर कृष्णदेवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू आणि प्रबोधनकार. चला आज आपण या व्हिडिओद्वारे पाहूया सुदर्शन हरिपाठ अभंग 3. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अवगुण, हरिविने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतून चराचर त्याशी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, अनंत जन्माणी पुण्य होय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय. आता याचा आपण भावार्थ पाहूया. आपले संपूर्ण विश्व ब्रह्मांड त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे. सत्व रज तम या 3 गुणांनी किंवा या 3 गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार होय. या सारासाराचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रत असणे हेच आहे. काही प्रमाणात सगुण म्हणजे काही ना काही जे गुण सहित साकार आहे ते सगुण होय. संपूर्ण विश्व हे सगुण साकार आहे. म्हणजेच सात्विक आहार आणि विहार करत राहिलेले सुद्धा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येतात. परंतु जे ब्रह्म गुणरहित निराकार आहे ते निर्गुण म्हणजे सगुण हेच निर्गुण व निर्गुण हेच सगुण. फक्त गुण तेवढे अधिक वा उडे, कारण हरीची व्याप्ती दोहीतही समानत्वे करून आहे. त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाचे म्हणण्यास काही हरकत नाही. या नश्वर जगात वावरताना जगाचा पालक भगवान श्रीहरी विष्णू नारायणाचे ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्र दीपक जड इंद्रियास होणे शक्य नाही. ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्राधिक जड इंद्रियास होणे शक्य नाही. यासाठी भगवंत देहाची मीमांसा करीत न बसता भगवंत श्रीहरी विष्णू नारायणाचे अर्थात विठ्ठलाच्या रूपात चिंतन करण्यातच गढून जा. स्वतः नारायणाचे नामस्मरण ओम नमो नारायणाय या अष्टाक्षर सिद्ध मंत्राच्या जप नामस्मरण सामुदायिक उपासना यांच्या माध्यमातून केले तर आपल्याला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन देवाची प्राप्ती ही निश्चित होणार. त्या वाचून अन्य विषयात जर तू का आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असे समज. जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही व ज्यापासून चर म्हणजे थोडक्यात चेतनायुक्त व अचर म्हणजे जड अशा उभय भावात्मक जगताची उत्पत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याची जोड आहे. म्हणून म्हणतो, बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला.